हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। TCS आणि IBPSने आतापर्यंत कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा आहेत, इन्क्लूड आहेत। सो इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। समूहदर्शक शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? आंब्यांच्या झाडांची राई, करवंदांची जाळी, बांबूचे बेट, हत्तींचा तांडा। चुकीचा पर्याय ओळखायचा आहे। हे समूहदर्शक शब्द सुद्धा तुमच्या एक्झामिनेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। प्रत्येक एक्झामला यातून क्वेश्चन विचारण्यात येतो। ठीक आहे, तर आंब्यांच्या झाडांची काय असते? तर राई म्हणतात, करेक्ट आहे। करवंदांची जाळी असते, करेक्ट आहे। बांबूचे बेट करेक्ट आहे। हत्तींचा तांडा असतो का? तर हत्तींचा तांडा नसतो, कळप असतो ना, हत्तींचा कळप। सो चुकीची जोडी येईल तुमची ऑप्शन डी, हत्तींचा कळप असतो। ठीक आहे, त्यानंतर पक्ष्यांचा काय असतो? तर थवा असतो पक्ष्यांचा। उंटांचा काय असतो? तर उंटांचा तांडा। त्यानंतर फुलझाडांचा काय असतो? तर ताटवा, ताटवा असतो फुलझाडांचा। त्यानंतर विचारतात जहाजांचा, जहाजांचा काफिला। ठीक आहे, त्यानंतर तुमच्या वेलींचा काय असतो? तर वेलींचा कुंज। केळ्यांचा काय असतो? तर लोंगर, लोंगर किंवा घड। त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येते तारकांचा, तर तारकांचा पुंज। आणि ताऱ्यांचा काय असतो? तर ताऱ्यांचा असतो पुंजका, ताऱ्यांचा पुंजका आणि तारकांचा पुंज। त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येते नाण्यांची, तर नाण्यांची असते तुमची चळत। त्यानंतर विमानांचा काय असतो? तर विमानांचा असतो तुमचा ताफा। ठीक आहे, हे सर्व आत्तापर्यंत विचारलेले समूहदर्शक शब्द आहेत। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। तू माहुलीहून मायाळ, चंद्राहुनी शीतळ यातील अलंकार ओळखा। यमक, व्यतिरेक, अनन्वय की अनुप्रास? तू माहुलीहून मायाळ, चंद्राहुनी शीतळ, कोणता अलंकार येईल? तर आपण यमकमध्ये काय पाहिलं होतं? तर यामध्ये रायमिंग वर्ड्सचा वापर केलेला असतो, उच्चारात समानता असलेल्या शब्दांचा वापर केलेला असतो। आपण पाहिलं होतं ना, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे। जावे, स्वभावे रायमिंग वर्ड्स आहेत, यमक आहे। व्यतिरेकमध्ये काय पाहिलं आपण? तर यामध्ये तुमचं उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेले असते। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेले आहे। तर इथे सुद्धा आता क्वेश्चनमध्ये तू माहुलीहून मायाळ, चंद्राहुनी शीतळ, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेले आहे। सो हा सुद्धा व्यतिरेक अलंकार येईल, ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। ठीक आहे, त्यानंतर अनन्वयमध्ये आपण काय पाहिलं? तर आईसारखी, आईच। त्यानंतर आहे ताजमहल, एक जगती तोच त्याच्या परी। एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच केलेली असते, कारण उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीच होऊ शकत नाही, म्हणून ती उपमेयाबरोबरच केलेली असते। ठीक आहे, अनुप्रास, तर एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते। बालिश बहु बायकांत बडबडला, ब अक्षराची पुनरावृत्ती, अनुप्रास अलंकार। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। खालील गटातील समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? सूत, तनय, नंदन की सुता? समानार्थी नसलेला शब्द, तर सूत म्हणजे काय असते? तर मुलगा, सूत। तनय मुलगा, नंदन मुलगा। सुता म्हणजे काय असते? तर सुता। त्यानंतर तनुजा, कन्या, नंदिनी, आत्मजा, तनया, मुलगी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ना हे। सो सुता येईल तुमचं करेक्ट आन्सर, ऑप्शन सी। बाकी सूत, तनय, नंदन हे शब्द मुलगासाठी समानार्थी शब्द आहेत। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा। अल्लड, उदार, इहलोक, प्रसन्न, कृपण, पोक्त, बेरकी, खिन्न, परलोक। तर काय येईल अल्लडचं विरुद्धार्थी? तर अल्लडचं येईल पोक्त। उदारचं काय येईल? तर कृपण येईल। इहलोक, परलोक आणि प्रसन्न, खिन्न। 2, 1, 5, 4 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा? तर 2, 1, 5, 4 ऑप्शन डी मध्ये आहे, ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। अल्लड, पोक्त, उदार, कृपण, इहलोक, परलोक, प्रसन्न, खिन्न। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। म्हणीचा अर्थ ओळखा। औट घटकेचे राज्य, 8 तास टिकणारे राज्य, जास्त वेळ टिकणारी संपत्ती, थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य, ऐश्वर्य व धन संपत्तीचा उपभोग घेणे। काय असते औट घटकेचे राज्य? तर थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। पोपट शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना कोणता समानार्थी शब्द आहे, कोणता समानार्थी शब्द नाही, कोणता विरुद्धार्थी आहे, कोणता विरुद्धार्थी नाही, आहे की नाही हे शब्द नीट वाचायचे आहेत। ठीक आहे,
तर इथे पोपट शब्दाचा समानार्थी शब्द नाही. तर रावा, पंचानन, राघू की शुक. तर रावा म्हणजे पोपट, राघू म्हणजे सुद्धा पोपट, शुक म्हणजे सुद्धा पोपट. पंचाननचा अर्थ काय असतो? तर सिंह म्हणजे पंचानन असते ना, सिंह. त्यानंतर येईल तुमचं वनराज, मृगराज येईल. त्यानंतर केसरी, मृगेंद्र, हे सर्व पंचानन सिंहचे समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. गुरुजींनी प्रयोगशाळेत उपकरणांचा डॅश ठेवला. रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द कोणता आहे? तर उपकरणांचा काय असतो? कळप, चवड, संच की मंडळ? तर कळप कोणाचा असतो? तर मेंढ्यांचा असतो कळप. त्यानंतर हत्तींचा कळप असतो, हरणांचा कळप असतो, गुरांचा कळप असतो. चवड कशाची असते? प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं आपण. तर चवड असते तुमची भाकरींची चवड. त्यानंतर रुपयांची चवड असते. एक असते तुमची चवड आणि एक असतो शब्द तुमचा चळत. चळत असते नाण्यांची असते चळत, आणि चवड असते भाकरींची आणि रुपयांची. संच कोणाचा असतो? तर उपकरणांचा संच. त्यानंतर पाठ्यपुस्तकांचा सुद्धा संच असतो. आणखी काय येईल? तर वस्तूंचा सुद्धा संच असतो. वस्तूंचा संच, पाठ्यपुस्तकांचा संच, उपकरणांचा संच. आणखी काय येईल? तर प्रश्नपत्रिकांचा संच. त्यानंतर मंडळ, तर महिलांचे मंडळ असते. सो इथे गुरुजींनी प्रयोगशाळेत उपकरणांचा संच ठेवला. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास डॅश वाक्य म्हणतात. उद्गारार्थी, संकेतार्थी, प्रश्नार्थी की आज्ञार्थी? तर भावनेचा उद्गारार्थी येईल ऑप्शन ए. या वाक्यांचे शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते ना. संकेतार्थी वाक्य काय असते? तर जर तरने जोडलेली वाक्य असतात ना संकेतार्थी वाक्य. जर पाऊस आला तर शेतकरी आनंदित होईल, जर अभ्यास केला तर पास होईल. जर तरची वाक्य असतात संकेतार्थी वाक्य. प्रश्नार्थी, तर प्रश्न विचारलेला असतो, प्रश्नचिन्ह असते शेवटी. आज्ञार्थी, तर यामध्ये आज्ञा दिलेली असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. स्तुतीपाठक कसा लिहितात हा शब्द? तर स्तुती, तला ह्रस्व उकार, तला ह्रस्व विलांटी, पाठक, स्तुतीपाठक कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ह्रस्व ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. ह्रस्व उकार, ह्रस्व विलांटी असते स्तुतीपाठक या शब्दात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणता जोड शब्द चुकीचा आहे? कामधंदा, हवा जल, खबरबात की अवतीभवती? तर चुकीचा जोड शब्द हवा जल, ऑप्शन बी. कामधंदा, खबरबात, अवतीभवती हे जोड शब्द आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालील पर्यायात शब्दसमूहाबद्दल एक शब्द दिलेले आहेत, त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे? कर्तव्याकडे पाठ फिरवणारा, कर्तव्यपरायण, अस्वलाचा खेळ करणारा, दरवेशी, दररोज प्रसिद्ध होणारे, दैनिक, उपकाराची जाणीव ठेवण्याची प्रवृत्ती, कृतज्ञता. चुकीचा पर्याय शोधायचा आहे. तर उपकाराची जाणीव ठेवण्याची प्रवृत्ती, कृतज्ञता करेक्ट आहे. दररोज प्रसिद्ध होणारे असते दैनिक, अस्वलाचा खेळ करणारा असतो दरवेशी. सो हे तिन्ही पर्याय करेक्ट आहेत. कर्तव्याकडे पाठ फिरवणाऱ्याला काय म्हणतात? कर्तव्य परायण येईल की कर्तव्य पराडमुख येईल? तर याला कर्तव्य पराडमुख म्हणतात. कर्तव्य पराडमुख. ठीक आहे. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य पराडमुख. सो ऑप्शन ए मधली जोडी येईल तुमची चुकीची जोडी. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सुद्धा खूप वेळा एक्झामला रिपीट होतात. ठीक आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्दाचे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण पटकन रिवाइज करूया. स्वतःशीच केलेल्या भाषणाला काय म्हणतात? तर स्वगत, स्वतःशीच केलेले भाषण. त्यानंतर गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता, चाकोरी. गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता असतो चाकोरी. त्यानंतर सावकाश होणारा बदल काय असतो? तर उत्क्रांती, सावकाश होणारा बदल. त्यानंतर यज्ञ करण्याची ठराविक जागा, तर यज्ञ सुकर म्हणजे यज्ञ करण्याची ठराविक जागा. त्यानंतर तुमचं विचारण्यात येते ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर काय म्हणतात? तर याला म्हणतात प्रक्षिप्त. ठीक आहे. त्यानंतर केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ असतो ना, कृतज्ञ, केलेले उपकार जाणणारा. त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येते जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा कोण असतो? जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा, तर याला म्हणतात सनातनी. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येते मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण, तर याला म्हणतात सदावर्त. मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण. ठीक आहे. हे सर्व आत्तापर्यंत विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
तो वारंवार आजारी पडतो. अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. वारंवार या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. स्थलवाचक, कालवाचक, गतिदर्शक की प्रश्नार्थक. तर प्रश्नार्थकमध्ये काय येते, तर केव्हा, केव्हा, त्यानंतर का, कसे, त्यानंतर कोठे या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केलेला असतो, तेव्हा ती प्रश्नार्थक क्रियाविशेषणे अव्यय असतात. गतिदर्शकमध्ये काय येईल, तर यातून हालचाल दर्शवलेली असते. गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय मागून पुढून, त्यानंतर वरून खालून, इकडून तिकडून, ही सर्व येतील तुमची गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय. कालवाचकमध्ये काय येईल, तर यामध्ये आत्ता, नंतर, हल्ली, उद्या, परवा, जेव्हा, केव्हा, दिवसा, रात्री, सतत, दिवसभर, दररोज, ही सर्व अव्यय येतात तुमची कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांमध्ये. स्थलवाचक, तर स्थलवाचकमध्ये एक येते तुमचं स्थितीदर्शक, स्थितीदर्शक, आणि दुसरं येते तुमचं गतिदर्शक, गतिदर्शक आणि स्थितीदर्शक. ही आहेत तुमची स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आपण इथे पाहिलं ना, गतिदर्शकमध्ये काय येते, तर यातून हालचाल दर्शवलेली असते, मागून पुढून, वरून खालून, इकडून तिकडून, ही सर्व आहेत तुमची गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय. स्थितीदर्शकमध्ये काय येते, तर स्थिती दर्शवलेली असते, वर खाली, कोठे, अलीकडे पलीकडे, मागे पुढे, जिकडे तिकडे, ही सर्व आहेत तुमची स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय. आणि स्थितीदर्शक आणि गतिदर्शक ही दोन येतात तुमची स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययांमध्ये. तर आता इथे आपल्याला विचारलं आहे, तो वारंवार आजारी पडतो. वारंवार हे कशात येते, तर हे आहे तुमचं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कालवाचकमध्ये 3 प्रकार येतात. एक असते तुमचं कालदर्शक, कालदर्शक, त्यानंतर दुसरं असते तुमचं सातत्यदर्शक, सातत्यदर्शक, आणि थर्ड येते तुमचं आवृत्तीदर्शक, आवृत्तीदर्शक, सातत्यदर्शक आणि कालदर्शक. यामध्ये या सातत्यदर्शकमध्ये येते तुमचं वारंवार, वारंवार, त्यानंतर सतत, नित्य, सर्वदा, नेहमी, सर्व काळ, ही आहेत तुमची सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, ही येतात कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. बादरायण संबंध असणे, ओढून ताणून संबंध लावणे, लग्न होणे, आपल्या तंत्राने वागणे, वाळीत टाकणे. बादरायण संबंध असणे काय अर्थ असतो, तर ओढून ताणून संबंध लावणे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. उष्टे शब्दाच्या जोडीने येणारा शब्द कोणता आहे, तर उष्टे निष्ठे असते ना. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. हा सूर्य हा जयद्रथ या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. दोन व्यक्तींचे स्वभाव वेगळे असणे, जवळचे मित्र असणे, प्रत्यक्ष प्रमाण समोरासमोर असणे, सूर्य आणि चंद्र एका वेळी आकाशात असणे. हा सूर्य हा जयद्रथ काय अर्थ असतो, प्रत्यक्ष प्रमाण समोरासमोर असणे. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जर मला कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. उद्देशबोधक, स्वरूपबोधक, संकेतबोधक की कारणबोधक. तर आता सगळ्यात आधी मला सांगा, या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय आहे कोणतं. जर मला कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन. तर जर तर उभयान्वयी अव्यय आहे. प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं ना, जर तरने जोडलेली वाक्य काय असतात, तर संकेतार्थी वाक्य असतात ना. जर अभ्यास केला तर पास होईल. आणि या वाक्यांमध्ये वापर केलेला असतो संकेतबोधक उभयान्वयी अव्ययांचा. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. उद्देशबोधकमध्ये काय येते, तर सबब, सबब, त्यानंतर येईल म्हणून, सबब, म्हणून, यास्तव येते, यास्तव, कारण की येईल. ठीक आहे, ही आहे तुमची उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. स्वरूपबोधकमध्ये काय येते, तर म्हणून, त्यानंतर म्हणजे, की, जे, ही आहेत स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय. कारणबोधक, तर कारण येईल तुमचं कारणबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालील शब्दसमूह अचूक शब्दाने पूर्ण करा. वेलींचा कुंज त्याचा विमानांचा. तर आपण पाहिलं ना, वेलींचा कुंज असतो, विमानांचा ताफा असतो. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. कळप कोणाचा असतो, तर मेंढ्यांचा, हरिणांचा, हत्तींचा, गुरांचा. तांडा, तर उंटांचा असतो ना, तांडा, उंटांचा तांडा. घोस कशाचा असतो, तर द्राक्षांचा घोस, द्राक्षांचा घोस. त्यानंतर फळांचा घोस, द्राक्षांचा, फळांचा घोस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कर्णमधुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. कर्णफूल, कर्ण, कर्णकर्कश की कर्णकटू. कर्णमधुरचा विरुद्धार्थी शब्द काय येईल, कर्णकर्कश येईल की कर्णकटू येईल.
तर कर्णकटू येईल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. कर्णमधुर, कर्णकटू. नेक्स्ट क्वेश्चन. राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल? गायक, भाट, गंधर्व की शाहीर? राजाची स्तुती करणारा, खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे हा. तर राजाची स्तुती करणारा भाट. नेक्स्ट क्वेश्चन. मी काय सांगतो ते नीट ऐक. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. आत्मवाचक सर्वनाम, संबंधी, अनिश्चित की प्रश्नार्थक? काय या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? तर आत्मवाचक सर्वनामांमध्ये काय येते? तर आपण, त्यानंतर स्वतः, निज ही आहेत तुमची आत्मवाचक सर्वनामे. संबंधीमध्ये काय येते? तर जो, जी, जे आणि ज्या संबंधी सर्वनामे. अनिश्चित सर्वनामे तर कोण, कोणी, काय ही आहेत तुमची अनिश्चित सर्वनामे. या सर्वनामांचा वापर जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी करत नाही तेव्हा ती असतात अनिश्चित सर्वनामे. कोणी गर्दी, कोणी कोणास काय म्हणावे, यामध्ये हे शब्द आहेत अनिश्चित सर्वनामे. प्रश्नार्थकमध्ये काय येते? तर नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम. काय, कोणास, कोणाला, कोणी, कोण यांचा जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो तेव्हा ती असतात प्रश्नार्थक सर्वनामे. आता इथे वाक्यात काय दिले? मी काय सांगतो ते नीट ऐक. तर प्रश्न विचारण्यासाठी कायचा वापर झालाय का? तर नाही. सो प्रश्नार्थक येणार नाही, अनिश्चित सर्वनाम येईल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. अनिश्चित सर्वनामाला सामान्य सर्वनाम असे सुद्धा म्हणतात, सामान्य किंवा अनिश्चित. सर्वनामांवर आणखी कोणते प्रश्न विचारण्यात येतात? तर मराठीत एकूण सर्वनामे किती आहेत? तर 9 सर्वनामे आहेत. आणि सर्वनामांचे प्रकार किती आहेत? तर 6 प्रकार आहेत. पुरुषवाचक, दर्शक, त्यानंतर संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य किंवा अनिश्चित आणि आत्मवाचक हे 6 प्रकार आहेत सर्वनामांचे. आणि 9 सर्वनामे कोणती आहेत? तर एक येईल मी, नंतर तू, तिसरं येईल तो, ती, ते, त्या, चौथं येईल जो, जी, जे, ज्या, त्यानंतर येते हा, ही, हे, ह्या, त्यानंतर 6वं येते कोण, 7वं येईल आपण, 8वं येईल स्वतः, 9वं येईल काय. ही 9 सर्वनामे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. धातुसाधिताला मदत करावयास येणाऱ्या क्रियापदाला काय म्हणतात? सहाय्यक क्रियापद, गौण क्रियापद, अप्रयोजक क्रियापद की साधित क्रियापद? धातुसाधिताला मदत करावयास येणाऱ्या क्रियापदाला डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? तर सहाय्यक क्रियापद. ऑप्शन ए. त्यानंतर धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद हे मिळून होते तुमचं संयुक्त क्रियापद. धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद इज इक्वल टू संयुक्त क्रियापद. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अयोग्य जोडी ओळखा. पुरणपोळी स्त्रीलिंगी, विदुषी स्त्रीलिंगी, बोका पुल्लिंगी, आरशी नपुसकलिंगी. अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर ती पुरणपोळी स्त्रीलिंगी करेक्ट आहे, ती विदुषी स्त्रीलिंगी करेक्ट आहे, तो बोका पुल्लिंगी करेक्ट आहे. आरशीसाठी काय येईल? तर ती आरशी येईल ना, स्त्रीलिंगी येईल, नपुसकलिंगी येणार नाही. सो ही आहे तुमची अयोग्य जोडी. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. खालील लेखन नियमानुसार कोणते वाक्य आहे ते ओळखा. आजचा सुशिक्षित समाज परकी भाषा बोलत आहे. आजचा सुशिक्षित समाज परकी भाषा बोलत आहे. तर सेम वाक्य आहे चारही ऑप्शन्समध्ये. लेखन नियमानुसार करेक्ट वाक्य ओळखायचं आहे. तर इथे सुशिक्षित हा शब्द चारही ऑप्शन्समध्ये वेगवेगळा दिलेला आहे. तर कसं लिहितात सुशिक्षित? तर यामध्ये स ला ऱ्हस्व उकार, त्यानंतर श ला ऱ्हस्व वेलांटी आणि क्ष ला सुद्धा ऱ्हस्व वेलांटी असते. सुशिक्षित कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऱ्हस्व 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 ऑप्शन ए मध्ये आहे. ऑप्शन बी एलिमिनेट होईल. ऑप्शन सी, तर ऑप्शन सी मध्ये सुद्धा ऱ्हस्व 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 दिलेलं आहे. ऑप्शन डी दीर्घ उकार एलिमिनेट झाला. तर आता ऑप्शन ए येईल की ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. तर आता पुढचे वर्ड्स बघा. समाज समाज करेक्ट आहे. परकी परकी, तर हा इथे परकी शब्द करेक्ट आहे. ऑप्शन सी मधला परकी शब्द रॉंग आहे. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ईश्वर निर्मित हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? नत्र तत्पुरुष, तृतीया तत्पुरुष, प्रादी समास की कर्मधारय? ईश्वर निर्मित. तर ईश्वर निर्मितचा विग्रह काय असतो? तर ईश्वराने निर्मित, ने आलाय म्हणजेच तृतीया तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ईश्वराने निर्माण केलेला ईश्वर निर्मित, तृतीया तत्पुरुष ईश्वर निर्मित. त्यानंतर उपासमार, उपासाने मार, ने हे सुद्धा आहे तुमचं तृतीया तत्पुरुष समासाचं उदाहरण. त्यानंतर कपाळ करंटा, कपाळाने करंटा, तृतीया तत्पुरुष.
त्यानंतर भक्तिवश, भक्तीने वश, तृतीय तत्पुरुष. ठीक आहे. नत्र तत्पुरुषमध्ये काय येते, तर या तत्पुरुष समासातील पहिले पद अ, त्यानंतर अन, न, त्यानंतर ना, बे, गैर यांसारख्या उपसर्गाने सुरू होते. उपसर्गाने काय येईल, तर अहिंसा, अनादर, अशक्य, त्यानंतर अन्याय येईल, अयोग्य येईल. ही सर्व आहेत तुमची नत्र तत्पुरुष समासाची उदाहरणे. त्यानंतर बेसावध, निर्दोष, नाईलाज, नापसंत, बेकायदा ही सुद्धा आहेत तुमची नत्र तत्पुरुष समासाची उदाहरणे. ठीक आहे. कर्मधारयमध्ये काय येईल, तर रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. प्रथम पद विशेषण आणि दुसरे पद नाम असते. पितांबर, पिवळे असे वस्त्र. पहिले पद पिवळे विशेषण, दुसरे पद वस्त्र नाम. त्यानंतर महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. पहिले पद महान विशेषण, दुसरे पद राष्ट्र नाम. त्यानंतर येईल महाराज, महान असा राजा. महादेव, महान असा देव. पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम असते तुमच्या कर्मधारय समासामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते आहे. पोळपाट, माता पिता, त्रिशंकू की आमरण. अव्ययीभाव समास काय पाहिलं होतं आपण, तर आ, त्यानंतर यथा, प्रति हे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द असतात अव्ययीभाव समासात. आजन्म, आमरण, यथाक्रम, प्रतीक्षण, यथाविधी, यथावकाश हे सर्व शब्द आहेत अव्ययीभाव समासाची उदाहरणे. त्यानंतर आणखी काय येते अव्ययीभाव समासामध्ये, तर बे, दर, गैर, त्यानंतर बिन, हर, बर यांसारखे उपसर्ग लागलेले शब्द. बिनधास्त, गैरहजर, बिनचूक, गैरशिस्त, दररोज, बेमालूम हे शब्दसुद्धा येतील अव्ययीभाव समासामध्ये. आणखी काय पाहिलं होतं आपण अव्ययीभाव समासामध्ये, तर घरोघरी, पानोपानी, गल्लोगल्ली, दिवसेंदिवस, दारोदारी, जागोजागी हे शब्दसुद्धा येतील अव्ययीभाव समासामध्ये. ठीक आहे. तर इथे काय दिले ऑप्शन्समध्ये, तर पोळपाट, मातापिता, त्रिशंकू, आमरण आ उपसर्ग लागून तयार झालेला शब्द अव्ययीभाव समासात येईल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. आपण पाहिलं ना, आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागलेले शब्द असतात अव्ययीभाव समासात. आमरण, आजन्म, यथाक्रम, प्रतीक्षण, यथाविधी, यथावकाश, प्रतिवर्ष. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स IBPS आणि TCSने आत्तापर्यंत कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत. सो तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. TCS आणि IBPSचे क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होतात. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.